मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटच्या लिंक दिलेल्या आहे. वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येणार आहे. आता या पेजवरती आल्यानंतर तुमच्यासमोर 3 टॅब दिसत आहे. पहिला आहे आय हॅव व्हॅलिड रेशन कार्ड अँड आय एम अ हेड ऑफ फॅमिली. दुसरा आहे आय हॅव रेशन कार्ड अँड आय एम अ मेंबर. आणि तिसरा आहे आय वॉन्ट टू अप्लाय फॉर न्यू रेशन कार्ड. जर तुमचा रेशन कार्ड तुमच्या स्वतःच्या नावाने असेल तर तुम्ही 1 नंबरचे ऑप्शन निवडा. आणि जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डमधील सदस्य असेल तर तुम्ही 2 नंबरचे ऑप्शन निवडा. आणि तुम्हाला नवीन रेशन कार्डसाठी अप्लाय करायचे असेल तर तुम्ही 3 नंबरचे ऑप्शन निवडा. माझ्या केसमध्ये या ठिकाणी अर्जदार हा स्वतःच हेड ऑफ फॅमिली आहे. त्यासाठी मी 1 नंबरचे ऑप्शन निवडतो आणि 12 डिजिटच्या आरजी नंबर टाईप करतो आणि चेक रेशन कार्डवरती क्लिक करतो. त्यानंतर आरसी नंबर टाकल्यानंतर चेक रेशन कार्ड डिटेलवरती क्लिक केल्यानंतर लाभार्थीचा म्हणजे हेड ऑफ फॅमिलीच्या आधार नंबरच्या लास्टच्या 4 डिजिट अशा प्रकारे तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर आता हा कॅप्चाच्या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये दिलेला कॅप्चा फिलअप करा आणि गेट OTP वरती क्लिक करा. तुम्ही पाहू शकता आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवण्यात आलेला आहे. ते OTP एंटर OTP या चौकटीत फिलअप करून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर आपल्यासमोर ते रेशन कार्ड धारकांच्या सर्व डिटेल्स अशा प्रकारे ओपन होणार आहे. त्यामध्ये त्यांचं नाव लोकल लँग्वेजमध्ये, त्यांच्या आधार कार्डवरती जसं नाव आहे तसं नाव, त्यांचा आधार नंबर, त्यांचा जेंडर, त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी तुम्ही मोबाईल नंबर चेंज करू शकता. त्यानंतर त्या रेशन कार्ड धारकांचा ईमेल ID, लॉगिन ID आणि या ठिकाणी पासवर्ड आणि पासवर्ड कन्फर्म करून कॅप्चा फिलअप करून सबमिट करायचे आहे. त्याआधी लॉगिन ID तुम्ही टाईप केल्यानंतर चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करून तुमचा लॉगिन ID अवेलेबल आहे का ते चेक करून घ्या. बघा, तुम्हाला मोबाईल नंबर चेंजेस करून ईमेल ID टाईप करून तुम्हाला एक लॉगिन ID टाईप करायचे आहे आणि ते लॉगिन IDला चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करायचे आहे. बघा, आपला लॉगिन ID या ठिकाणी अवेलेबल आहे अशा प्रकारचा ग्रीन टिक आला पाहिजे. त्यानंतर खाली एंटर पासवर्डवरती तुमचा पासवर्ड सेट करा, तेच पासवर्ड कन्फर्म करा आणि कॅप्चा फिलअप करून सबमिटवरती क्लिक करा. या ठिकाणी सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक पेज ओपन होणार. या ठिकाणी सांगत आहे की आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट, तर ओकेवरती क्लिक करा. या ठिकाणी आपला फॉर्म लोडिंग होत आहे. तुम्ही पाहू शकता आपला या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे आणि आपल्याला कॉंग्रॅच्युलेशनचा या ठिकाणी मेसेज आलेला आहे. आणि या ठिकाणी आपला आपण जे लॉगिन ID त्या ठिकाणी दिलेलं आहे ते लॉगिन ID या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आता आपल्याला लॉग इन करण्यासाठी क्लिक हिअर टू लॉग इन यावरती क्लिक करा. आता आपण रजिस्टर्ड युजर झालेला आहे कारण आपण आपलं रजिस्ट्रेशन कंप्लीट केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी रजिस्टर युजरवरती क्लिक करू. आता आपण या ठिकाणी 3 प्रकारे लॉग इन करू शकता. पहिला आहे आधार OTP, दुसरा आहे युजर नेम आणि पासवर्ड, तिसरा आहे रेशन कार्ड नंबर आणि रेशन कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर. तर आपण आता युजर ID आणि पासवर्ड क्रिएट केलेला आहे. तर युजर ID आणि पासवर्ड टाईप करतो आणि कॅप्चा टाईप करतो आणि साइन इन करतो, म्हणजे दुसरा ऑप्शन आपण यूज करणार आहे. तर या ठिकाणी युजर नेम आणि पासवर्ड आणि दिलेले कॅप्चा फिलअप करा आणि साइन इन वरती क्लिक करा. या ठिकाणी आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP पाठवण्यात आलेला आहे. ते OTP एंटर OTP या चौकटीत फिलअप करून व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा. च्या पोर्टलवरती लॉग इन झाल्यानंतर RCMSच्या पोर्टल तुमच्या समोर अशा प्रकारे दिसणार आहे. RCMS म्हणजे रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम वरती तुम्ही पाहू शकता आणि त्याच्या राईट साईडच्या कोपऱ्यामध्ये पहा तुमच्या नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि लेफ्ट साईडच्या कोपऱ्यामध्ये पहा सर्वात वरचा टॅब आहे डॅशबोर्ड, दुसरा आहे रेशन कार्ड डिटेल्स, तिसरा आहे रेशन कार्ड मॉडिफिकेशन, चौथा रेशन कार्ड ट्रान्सफर, रेशन कार्ड सरेंडर, कमोडिटी चॉईस फिलिंग, डाउनलोड रेशन कार्ड, फेअर प्राइस शॉप लिस्ट, ऑनलाईन ग्रीवेन्स, ट्रॅक युअर
ग्रीव्हन्स, रेशन कार्ड पेमेंट, डाउनलोड चालान. अशा प्रकारच्या या ठिकाणी खूप सारं काम तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलद्वारे करू शकता. म्हणजे तुमचं रेशन कार्ड दुसऱ्या डीलरजवळ तुम्ही ट्रान्सफर करू शकता, तुमचं राशन कार्ड सरेंडर करू शकता आणि तुमच्या रेशन कार्डमध्ये जर कुठल्याही प्रकारची तक्रार करायची असेल तर तुम्ही तक्रार या ठिकाणी करू शकता आणि तुमच्या तक्रारचा स्टेटस काय आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तसेच तुमच्या रेशन कार्डमधील नाव कमी करू शकता, नाव जोडू शकता. अशा प्रकारचं खूप सारं काम तुम्ही या ठिकाणी करू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या डिजिटल रेशन कार्ड सुद्धा या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो, जे तुम्ही मेरा रेशन ॲपमधून जे राशन कार्ड डाउनलोड करतात त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो, तुमचा सही, तसेच तहसील कार्यालयाच्या सही लागतात. पण या ठिकाणी या राशन कार्डमध्ये कुठल्याही प्रकारच्या सही लागणार नाही, कारण ही राशन कार्ड ऑलरेडी डिजिटल सायन्स असतात. त्यासाठी हा डिजिटल रेशन कार्ड तुम्हाला तुमच्या ज्या ठिकाणी तुम्हाला राशन कार्ड देण्याची गरज पडतात त्या ठिकाणी तुम्ही ही राशन कार्ड देऊ शकता. तर रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड युअर रेशन कार्ड यावरती क्लिक करा. अशा प्रकारच्या परत एक इंटरफेस ओपन होणार. डाउनलोड युअर रेशन कार्डवरती क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारचा मेसेज ओपन होईल. आर यू शुअर यू वॉन्ट टू गेट OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड ऑन मोबाईल नंबर सीडेड विथ आधार फॉर डाउनलोड युअर रेशन कार्ड. म्हणजे तुमच्या रजिस्टर्ड आधारसोबत रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP येणार आहे रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी. त्यासाठी ओकेवरती क्लिक करा. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी OTP आपला आधारसोबत रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती पाठविण्यात आलेला आहे आणि मला ते OTP रिसीव्ह ही झालेला आहे. आता एंटर युअर OTP या चौकटीत ते आता OTP रिसीव्ह झालेला आहे ते OTP या ठिकाणी फिलअप करा आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करा. ठिकाणी डाउनलोड झालेला आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी वरते हे बघा, डायरेक्ट ओपन करा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला डिजिटल रेशन कार्ड या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे. या ठिकाणी तुमचं कुटुंब प्रमुखांचं नाव, तुमचं ॲड्रेस, तुमचा पिनकोड नंबर, शिधापत्रिका नंबर म्हणजे RC नंबर, तुमच्या शिधापत्रिका कोणत्या योजनेनुसार योजनेचे आहे, त्यानंतर तुमच्या शिधापत्रिकेमधील नाव आणि या ठिकाणी पाहू शकता RC स्टेटसमध्ये शिधापत्रिका स्थितीमध्ये व्हेरीफाईड अँड अप्रूव्हल आणि तुमच्या शिधापत्रिका दिल्याची तारीख. त्याचप्रमाणे त्याच्याच खाली आहे साईनमध्ये हा रेशन कार्ड देण्यात आलेला आहे, म्हणजे हा राशन कार्डमध्ये डिजिटल साईन आहे. हा राशन कार्ड तुम्हाला कुठंही रेशन कार्ड द्यायचे असेल त्या ठिकाणी तुम्ही हा रेशन कार्ड देऊ शकता. तर मित्रांनो, तुम्ही घरी बसून आपल्या मोबाईलद्वारे आपला डिजिटल रेशन कार्ड डाउनलोड करू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. धन्यवाद.